32 इंच छातीचं माप आहे. मागील गळा उंची जी आहे ती 8 इंचाची आहे. त्याचबरोबर अस्तरचा ब्लाऊज आहे. अस्तरचा ब्लाऊज ज्या वेळेस जर गळ्याला गोट लावायचा असेल त्यावेळेस मागील पार्ट जो आहे तो कसा स्टिच करायचा, कटिंग कसा करायचा तो आज आपण बघणार आहोत. तर नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर उंची मी इथं 14 इंच घेतलेली आहे. तयार ब्लाऊज 13 इंचाचा आहे. त्याच्यानंतर बघा शोल्डर जे आहे ते मी 5.5 इंचाचं घेतलेलं आहे. या पद्धतीने 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तर बघा ज्या वेळेस 32 इंच छातीचं माप असतं त्यावेळेस आपण काही कस्टमरच्या ब्लाऊज साठी 5.5 इंचच शोल्डर घेत असतो. ज्यावेळेस त्यांचा गळा मागील जो आहे तो 9 इंचाचा आहे, 9.5 इंचाचा आहे, अशा पद्धतीने आपण घेत असतो. पण इथं हे कस्टमर जे आहे त्यांना 5 इंचाचं शोल्डर आणि 5.5 इंचाचा मुंडा, ज्यावेळेस त्यांचं 9 इंच 9.5 इंच मागील गळा असतो त्यावेळेस त्यांना ते बसतं. पण हे त्यामुळे इथं मी ज्यावेळेस मागील गळा 8 इंचाचा आहे त्यावेळेस 5.5 इंच शोल्डर आणि मुंडा हा 5.25 इंचाचा घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, तर इथं शोल्डर मी 5.25 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर बघा छातीचं माप टाकण्याआधी ही लाईन जी आहे ती सरळ आखून घेते. याच्यानंतर आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर बघा पूर्ण छातीचा घेर जो आहे तो 32 इंचाचा आहे. त्याचा चौथा भाग आपल्याला इथं टाकायचा आहे. चौथा भाग म्हणजे 8 इंच येतो तो आपण इथं टाकून घेतला. आता त्याच्या पुढे आपली 1.5 इंचची शिलाई मार्जिन असते ती घ्यायची आहे. कटोरी ब्लाऊज आहे. कटोरी ब्लाऊज साठी मी इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपण कमरेचं माप टाकून देऊ. तर कमरेचं माप बघा 7.5 इंच ही कमरेचं माप आहे आणि त्याच्या पुढे 1 इंच टक्सचा, असं 8.5 इंचावरती मी कमरेचं माप टाकलेलं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने टाकून घेतलेलं आहे. कमरेचं माप जे आहे ते इथं छातीच्या मापापेक्षा जास्त आहे बघा. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने दोन्ही लाईन मी आखून घेतल्या. त्याच्यानंतर आता इथं मुंड्याला आकार देण्यासाठी बघा 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि आणि मी इथे मुंड्याचा आकार गोल देऊन घेतला. याच्यानंतर आता आपल्याला टाकायचे आहे गळा रुंदी. तर गळा रुंदी बघा इथे मी 2.25 इंच घेतलेली आहे. तुम्ही या पद्धतीने गळा रुंदी घ्यायची आहे जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे तो गळ्याला लूज होणार नाही. तर बघा अशा छोट्या ज्या टिप्स आहेत त्या मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. त्याच्यानंतर बघा 8 इंचावरती इथं गळा उंचीचं मार्किंग. गळा रुंदी ही आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपलं शोल्डर उतारणार नाही आणि खांद्यामध्ये ब्लाऊज आपला परफेक्ट बसेल, लूज होणार नाही. त्याच्यानंतर इथं मी 8 इंचाचा चौकोन तयार करून घेतला, म्हणजेच गळा उंची 8 इंच असलेला हा चौकोन तयार करून घेतला. खालच्या साईडने गळा रुंदी मी 3 इंच घेतलेली आहे. इथे बघा टेप अशा पद्धतीने कमरेच्या मापात धरून घेतला आणि दुमडून बघा या पद्धतीने टेपचा मध्य काढून टक्स पॉइंटचं मार्किंग करून घेतलं. उंची इथं मी टक्सची 5 इंच ठेवलेली आहे, कारण गळा उंची जी आहे ती आपली कमी आहे. या पद्धतीने आणि ह्या 2 लाईन ज्या आहेत त्या आपल्याला तिरक्या आखून घ्यायच्या आहेत. टक्स आपल्याला 1 इंचाचा ठेवायचा आहे. बघा या पद्धतीने झालं. त्याच्यानंतर आता हे आपण कटिंग करून घेऊ. गळा इथे मी गोल तयार करणार आहे, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याआधी हे आपण अस्तर जे आहे ते कटिंग करून घेऊ. तर बघा यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. तर बघा अगदी खडूच्या मार्किंग वरून आपल्याला कटिंग करायचं आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट कटिंग होईल, लूज राहणार नाही. या पद्धतीने कटिंग करून झाली. आता इथं आपण गळ्याचा गोल आकार देऊन घेऊ. हे बघा या पद्धतीने गळ्याचा गोल आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आता इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते आपण एकमेकांना जॉईन करून घेणार आहोत. त्याआधी बघा या पद्धतीने मी हा अस्तर जे आहे ते एकसारखे करून घेतलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने मी गळा उलटवून गळ्याचं मार्किंग करून घेतलं, जेणेकरून दोन्ही साईडला गळ्याचं मार्किंग राहील आणि गळ्याचा आकार सुद्धा
दोन्ही साईडचा परफेक्ट राहील, एकसारखा राहील. तर बघा इथे मी गळ्याचा आकार उमटवून घेतला एकसारखा. आणि आता हे मेन फॅब्रिकला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर बघा इथं या ब्लाऊजला आपल्याला गोट लावायचा आहे. तर गोट लावण्यासाठी कशा पद्धतीने मागील पार्ट तयार करायचा तो आपण इथं बघणार आहोत. तर बघा मेन फॅब्रिक जे आहे ते मी सुईचं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून कमरेच्या साईडने अगदी एकसारखं दोन्ही पार्ट धरलेले आहेत आणि अर्धा इंच मार्जिन धरत, म्हणजे तुमचं जेवढं मार्जिन असेल तेवढं धरायचं आहे. इथं मी अर्धा इंच मार्जिन कमरेच्या साईडला घेत असते. ते धरत मी इथं टीप मारून घेत आहे. घसरतं कापड आहे, गुळगुळीत कापड आहे, अगदी सावकाश व्यवस्थित अशी टीप मारायची आहे. बघा या पद्धतीने अर्धा इंच मार्जिन धरत मी टीप मारून घेतली आणि आता आपल्याला जे कापड आहे ते उलटवून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने उलटवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपण दाबटीप टाकून घेणार आहोत. दाबटीप अशा पद्धतीने टाकायची आहे जेणेकरून अस्तर वर दिसणार नाही आणि फिनिशिंग जी आहे ती आपली व्यवस्थित येईल. बघा या पद्धतीने व्यवस्थित करून धरायचं आहे आणि टीप घ्यायची आहे मारून. बघा या पद्धतीने अगदी सावकाश टीप मारायची आहे जेणेकरून कुठेही चुन्या पडणार नाही. या पद्धतीने आपली खालची साईड जी आहे ती फिनिशिंग सहित तयार झालेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने कुठंही कापड लूज पडणार नाही, त्याचबरोबर मेन फॅब्रिकला जे आहे ते चुन्या पडणार नाहीत. अशा पद्धतीने हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर टीप मारायची आहे. या पद्धतीने मी हाताने प्रेस करून घेते आणि पूर्ण अस्तर हे मेन फॅब्रिकला मी जॉईन करून घेणार आहे इथं, जेणेकरून आपल्याला गळा कट करताना व्यवस्थित कट करता येईल. त्याचबरोबर आपण इथं गळ्याला गोट लावणार आहे आणि गोट लावण्याआधी मागील पार्ट कसा तयार करायचा ते इथं बघत आहोत. बघा या पद्धतीने हाताने प्रेस करायचं आहे जेणेकरून मेन फॅब्रिक जे आहे ते लूज राहणार नाही, अस्तर बरोबर व्यवस्थित येईल. या पद्धतीने बघा पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकला मी सावकाश असं जोडून घेतलेलं आहे. आता हे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून काढू. सर्व बाजूचं एक्स्ट्राचं कट करायचं आहे. कात्रीचा कट अस्तर वरती लागणार नाही, मेन फॅब्रिक वरती लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी इथे सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप दाखवत असते. नवीन शिकणाऱ्यांनी व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हालाही अशा पद्धतीने व्यवस्थित मागील पार्ट जो आहे तो तयार करता येईल. तर बघा या पद्धतीने आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण हा गळा जोडून घेणार आहोत. तर बघा जे खडूचं मार्किंग आहे त्याच्यावरून आपण टीप मारणार आहोत. 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली होती, बरोबर त्या मार्किंग वरून इथे मी टीप मारत आहे. गोट लावण्यासाठी आपल्याला इथं हात तयार करायचा आहे पार्ट, त्यामुळे इथे शिलाई मार्जिन आपल्याला यामध्ये धरायची नाही. जेवढं 2.25 इंच आपण गळा रुंदी धरलेली आहे तेवढी धरत आपल्याला टीप मारायची आहे. गोट लावण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा इंच, पाव इंच कापड, त्यामुळे इथं आहे असंच आपण 2.25 इंच ठेवलेलं आहे. त्याच्यातून आपलं गोट लावण्यासाठी अर्धा इंच पाव इंच जाणार आहे मार्जिन. तर बघा या पद्धतीने टीप मारून मी गळा कट करून घेतला. अशा पद्धतीने हा मागील पार्ट जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर बघा अगदी परफेक्ट असा गोल गळा आपला आलेला आहे.
याच्यानंतर आपण इथे टक्स टाकून घेणार आहोत. एकसारखं धरून या साईडने सुद्धा एकसारखं धरून कट करून घेतलं. इथं मी मार्किंग केलेलंच आहे आणि याचं माप सुद्धा तुम्हाला मी याच्या आधी दाखवलेलं आहे. त्याच्यावरतीच आपल्याला टक्स टाकायचे आहे. तर बघा, ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊजला गोट लावायचा असतो पूर्ण गळ्याभोवती, परत पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हा मागील पार्ट जो मी तयार केलेला आहे तो तयार करायचा आहे. एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे. ज्यावेळेस घसरतं कापड असेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने मागील भाग तयार करू शकता. तर दोन्ही टक्स आपल्याला लॉक करून घ्यायचे आहेत. दोन्ही टक्सची उंची जी आहे ती एकसारखी आहे का नाही हे चेक सुद्धा करायचं आहे. टक्सला आपल्याला दोन्ही साईडने लॉक करून घ्यायचं आहे. तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हा आपला मागील पार्ट तयार झाला. अगदी गोट लावण्यासाठी परफेक्ट असा पुढचा भाग जोडून तुम्ही याला गोट लावू शकता. पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर कसा दिसतो तो सुद्धा तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. या ब्लाऊजचा पूर्ण कटिंगचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तिथून तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघा, इथं तुम्ही बघू शकता गळा लूज सुद्धा कुठं पडलेला नाही. त्याचबरोबर गळा सुद्धा परफेक्ट आलेला आहे मागील सुद्धा. आणि या गळ्याला गोट कसा लावला ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. त्याचा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेल.